वाडातील एकाचा फोन आलता, अर्जंट होतं म्हणून पोलीस स्टेशनला मी गेलो. त्याचं काम झालं. घरी जात असताना 5-6 जण हे आले, दारू पेलेले होते आणि मला रस्ता अडवला माझा आणि मला शिवीगाळ करून हाणमार चालू केली. तुला जिवंत मारून टाकू, तू कशामुळे आमच्या विरोधात उभा राहिला, आमच्या पॅनलच्या विरोधात उभा राहिला. बाळू जाधव, त्याचा मुलगा आणि इतर 3 जण होते. 5-6 जण अचानक येऊन हल्ला केला त्यांनी. आणि काय चालू आहे नेमकं बीडमध्ये? मी भाजप नगरसेविकेचा पती आहे. जर नगरसेवकच सुरक्षित नसेल तर माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांचा काही ना काहीतरी बंदोबस्त करावा. याच्या अगोदर देखील असा प्रकार घडला याच्या अगोदर सुद्धा 2 वेळेस झालेलं आहे. मग आपण त्याच्यामुळे मी तक्रार सुद्धा नाही केली. पण आता प्रत्येक वेळेस असंच व्हायला लागलं तर काय, असं म्हणल्यावर अवघड आहे ना. कुटुंब दहशतीखाली रातभर आम्ही झोपलो नाही आणि हे 50-50 जणांचे टोळके घेऊन फिरायला लागले. तर आणि वडिलाचा काही संबंध नसताना वडील तिथं फुटेजमध्ये क्लिअर मध्ये दिसतंय की कंपाऊंड वॉलच्या बाहेर सुद्धा नाही आले, गॅलरीमध्ये येते. आणि त्यांचं सुद्धा नाव 70 वय आहे त्यांचं. आजपर्यंत ते पोलीस स्टेशनची पायरी सुद्धा चढले नाहीत आणि त्यांचं सुद्धा नाव टाकलेलं आहे. खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. सगळे मी माननीय SP साहेबांना सगळे फुटेज वगैरे सगळं टाकलेलं आहे. दहशत निर्माण करायचा प्रयत्न आहे. आणि मी त्यांच्या विरुद्ध उभा सुद्धा नव्हतो. त्यांच्या विरुद्ध आमचे जगदीश भाया गुरखुदेव उभा होते. त्यांना पण अशा दमदाटी केली नाही, त्यांना नाही दमदाटी केली. ते मलाच एकट्याला दमदाटी करते. आता काय मागणी? माझी मागणी आहे SP साहेब व मुख्यमंत्री साहेबांना की त्यांच्यावर कारवाई करावी.